पत्रावळे वगैरे आणतात आणि अशी तुम्ही बघू शकता नदीच्या किनाऱ्याला अशी घाण वगैरे करतात आणि एका जागेवर करत नाहीत आणि सगळा कचरा करून टाकतात. आणि तुम्ही बघू शकता इतके घाण आणि कचरा करतात आणि काय बोलायचं काय ते आता तरुण वर्गाला सांगा तुम्ही मित्रांनो. हा कचरा जर समजा उडून नदीतच जातो आणि आपण नदीतच आपण पाणी पितो. हा कचऱ्याचं उद्या जर आपल्याला बाधिकार झालं तर आपण काय करणार सांगा. शेवटी दवाखानाच आहे का नाही सांगा. किती सांगितलं पोरांना किती काय बोललं तरी कोणी लक्ष घालत नाही. माझं काय म्हणणं आहे आता का बघा, हे तुमच्याकडे गोणी आहे ना, हे कचरा सगळा गोळा करून तुम्ही गोणीत भरून ठेवा ना मित्रांनो. आणि गोणी एका साईडला द्या ना तर पेटवून टाकायचो. रामकृष्ण हरी. देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज मी बघू शकता नदीकडचा जेवढा कचरा होता तो पूर्ण जमा करून ठेवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता अगोदरचा परिसर खूप घाण कचरा येतो होता. प्लॅस्टिक सगळं पसरलं होतं, गोण्या वगैरे तिकडे पसरलेल्या, सगळ्या पत्रावळ्या वगैरे इसकडलेल्या होत्या इथं. त्या सगळ्या मी जमा करून मित्रांनो एका ठिकाणी घेऊन या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि आता ते माझ्याजवळ माचीस नसल्यामुळं मला पेटवता येत नाही. माचीस असतं तर मी याला आग लावून टाकली असती, पूर्णपणे विल्हेवाट लावली असती त्याची. पण ती माचीस नसल्यामुळं मला काय करता येत नाही. आणि मी शेळ्याने इकडे पाण्यावर घेऊन आलो मित्रांनो. तुम्ही या चुली शेजारी बघा, पहिला किती कागद वगैरे होता, तर तुम्हाला कागदही दिसणार नाही. आणि खूप स्वच्छता केला आहे. आणि मला असं स्वच्छ राहायला खूप आवडतं बरं का. स्वच्छता प्रिय माणूस आहे मी. मला खूप स्वच्छता आवडते. आता काय माझ्या मित्रांनी किंवा माझ्या सहभागाने काय कचरा केला असेल, पण मी माळकरी माणूस आहे बरं का मित्र. मी केलेला कचरा रोज जमा केला. यांचं नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं असलं तरी मी त्याच हाताने पत्रावळे उचलून हात धुवून मग व्हिडिओ बनवायला घेतलेला मित्रांनो. शेळ्यांना आता पानं बांधलं, जर शेळ्या आमच्या पाणी पेले की मी परत आता इथून हळूहळू घरीच निघून जाणार आहे. पण हा कचरा मित्रांनो करताना एवढी दक्षता घ्या की आपल्यामुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे. आपण हा जे पार्ट्या करतो, मी पार्ट्या करते त्याच्याबद्दल तुम्हाला एकाच शब्दानं कधी काय बोलणार नाही. तुम्ही पार्ट्या करा, तुमचं वय आहे आता एन्जॉयमेंट करण्याचं. आणि तुम्ही जर एन्जॉयमेंट करणार तर तुम्ही कधी करणार. आत्ता ह्या वयातच एन्जॉयमेंट असते. 18 ते 22 वर्षापर्यंत एन्जॉयमेंट खूप केलं जातं. त्याच्यानंतर हळूहळू 22 नंतर 23-24 नंतर तर थोडं मॅच्युरिटीपणा येत जातो. मॅच्युरिटीपणा आला की तुम्ही जिम्मेदारी तुमच्या अंगावर येते. जे जिम्मेदारी पहिले घेतले ती लोक असल्या नादात लागत नाहीत बरं का मित्रांनो. मग त्यामुळं तुम्ही जरी पार्ट्या केल्या तर त्याच्याविषयी मला काय दुःख नाही. फक्त तुमचा परिसर स्वच्छ ठेवा. त्यामुळं परिसरातले कचरा घाण वगैरे आपल्या नदीच्या पात्रात जाणार नाही याची काळजी घ्या. आणि एवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला. मी आता हात धुणार आहे इथं मित्रांनो. पाणी इथं आहे. या पद्धतीने मी इथं बसून असं हात धुणार आहे. आणि शेळ्या माझ्या कुठे गेल्या तर मला बघायला जावं लागणार आहे मित्रांनो. तर अशा रीतीने आता मी स्वच्छ हात धुतोय. माती हाताला लावून तुम्ही बघू शकता, हे माती लावली हाताला आणि हात धुतले जाणार आता माझे. आता मांसाहाराचं सगळं माझ्या हाताला चिकटलेलं आहे. जाऊ द्या, आपलीच लेकरं, आपलीच माणसं ना, आपणच, दुसरं कोण नाही हो मित्रांनो, आपले आपण बस. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया शेळ्यांच्या पाठीमाग. सूर्यवंशी, माझ्या चॅनलचं नाव देवा मराठी व्लॉग. हा जो कचरा पडलेला आहे दिसतोय, हा सगळा मी स्वतः गोळा करणार आहे आणि स्वतः गोणीत भरणार. का तर ही कचरा केलेला माझेच कोणी भाव, माझेच कोणी मित्र किंवा माझ्या मुलासारखे असणारे लहान लहान लेकरं यांनीच केलेला आहे. फक्त मी माझ्या मोठ्या मनानं हा सगळा कचरा गोळा करून गोणीत भरून त्याची विल्हेवाट लावणार आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तर आता चला मी कचरा गोळायला सुरुवात करतो. आणि कचरा गोळा करून गोणीत भरून ठेवतो मित्रांनो. ही गोणी आहे. या गोणीवरती मी कचरा गोळा करते सर्व.
हे पोरांनी बसाय आणला असेल बघा. आता तुम्ही मित्रांनो पोरांनी बसाय आणले. आता त्याच्यावरती कचरा गोळा करून ठेवायचा आणि बांधून टाकायचा आणि मग पेटवून टाकायचा मित्रांनो. सगळा हा कचरा गोळा करून पेटवून टाकून आला मी. जगाला ज्याचं ज्ञान आणि आपण खायचं ज्ञान असल्यातला मी माणूस नव्हे. मला जे पटतं ते मी करतो आणि आवश्यक त्या नदीचंच पाणी पितो आणि मी ह्या नदीच्या क्षेत्रात राहतो. त्यामुळे मला हे करणं भाग बरं का मित्रांनो. जरी लेकराने माझ्या भावाने माझ्या मित्राने जरी हा कचरा केला असला तर मी माळकरी माणूस आहे बरं का मित्रांनो. माळकरी माणूस आहे. मी हा कचरा जमा करतो आणि त्याची विल्हेवाट लावणार आहे उद्या. मी आज हा कचरा सगळा जमा करून ठेवतो एकाच जागेवर आणि उद्याच्याला आणून सर्व पोरांनी मांसाहार केलेलं बरं का मित्रांनो. तुम्ही बघू शकता दारूच्या वाटल्या येतात. मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढा भरलेला सगळा कचरा मी आता सध्या गोळा करून इकडं एका साईडला ठेवतो. उद्याच्याला माचीस घेऊन आल्यानंतर याची विल्हेवाट लावणार आहे मित्रांनो. मित्रांनो माळकरी माणूस आहे पण मला हे शोभत नाही. पण तरी सकट हा मला जो कचरा का नाही मला बघवत नाही. म्हणून यासाठी मी मागचा फोटोचा न विचार करता हा कचरा गोळा केला. जगाला द्यायचं ज्ञान आपण कोरडे पाषाण असं नाही मला आवडत. मी जे मला जे पटतं ते मी करतो. ते कोणीही कचरा करू द्या मला त्याच्याशी काय घेणं देणं. पण मला जे आज पटलं मनाला ते मी केलं. माझ्या भावाने केलं असेल किंवा माझ्या मित्राने केलं असेल कुणी केलं असेल. पण आज मी हा कचरा गोळा पण माझा एक संदेश आहे त्यांना की तुम्ही हा कचरा जर गोळा असा केला तर तुम्हाला असं क्लीन करावं लागेल. मित्रांनो मला तुमच्या पायाला हात लावून एक सांगतो तुम्ही विनंती आहे हा कचरा जर नदीत गेला का नाही तर नदीचं पाणी दूषित होणार. तुम्ही आम्ही पिणार आहे दुसरं कोण पित नाही. मित्रांनो जर तुम्हाला हा माझा व्हिडिओला आवडला असला तर माझ्या ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली.